यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वी मागासवर्ग आयोगाच्या हालचाली 20 जानेवारीच्या आधी मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न। उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक। मागासवर्ग आयोगाने फक्त मराठा समाजाचा सर्व्हे करावा। आयोगाने ओबीसीतील जातींचा सर्व्हे केल्यास कोर्टात जाणार। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा इशारा। ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास आमचा विरोध, असंही वक्तव्य। म्हणजे आम्ही ऑलरेडी ओबीसी मध्ये असताना आमचा पुन्हा दुसऱ्या जातीमध्ये समावेश करून तुम्ही मागासलेपण कसं काय सिद्ध करू शकता? आम्हाला कठीण निकष लावले तर सर्वांनाच लावावे लागतील। मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। तर फक्त मराठा समाजावर अन्याय नको, अशी ही प्रतिक्रिया। आम्हाला निकष लावले तीच बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागतील। हो, मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा। मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असेल मराठा समाजावरती, हो त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागेल। म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही। राज्य सरकारला 1 तासही वाढवून दिलेला नाही। 20 जानेवारीपर्यंत शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी वेळ घेतलाय। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। शेतीची कामं आटोपून निघणार। अंतरवाली सराटीतून बाहेर निघाल्यावर सरकारसाठी चर्चेची दारं बंद। आणि ज्वारीचं पण देणं होतंय, जे पीक असते त्याला देणं होतंय। इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं। पण आम्हाला वेळ पाहिजे, सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही। अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं पायी निघणार। 20 तारखेपासून सुरुवात। तर जरांगे मुंबईत येण्याआधीच निर्णय होणार, मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन। अजित पवार, नवाब मलिक आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये 1 तास चर्चा। मतदारसंघातील कामं होत नसल्यानं भेट घेतल्याची माहिती। हिवाळी अधिवेशनातील गोंधळानंतर अजित पवार आणि मलिकांची भेट। दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर स्फोट झाल्याचा पोलिसांना फोन। दिल्ली पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। फॉरेन्सिक टीमकडून दिल्लीतील इस्रायल दूतावास परिसरामध्ये चौकशी। एसटी बँक पॅनलमध्ये शिंदेंच्या बंडाचा पॅटर्न। बँक कारभाराविरोधात सदावर्तेंविरोधात गेलेले 14 संचालक 27 दिवसानंतर मुंबईत। पॅनलवरच दावा सांगण्याची तयारी। राज्यात 37 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। कोरोनाबाधितांची संख्या 194वर। JN1 व्हेरियंटच्या 10 रुग्णांवर उपचार सुरू। तर मुंबईमध्ये 88 नवे कोरोना रुग्ण।